वणी तालुक्याचे वेळाबाई, केशवनगर, मोहदा या रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे। या रस्त्याने गिट्टी क्रेशर धारकांची मोठ्या प्रमाणात वाहने चालतात। या रस्त्याने विद्यार्थी नागरिकांना येण्या जाण्याकरता कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। यात नागरिकांचे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। या आंदोलनाची दखल घेत येत्या 15 दिवसात योग्यरित्या गावकऱ्यांना रस्ता बनवून देऊ असे आश्वासन दिले। आश्वासन मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। वणी तालुक्याचे वेळाबाई, मोहदा या ठिकाणी रस्त्यासाठी गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतवासियांनी आंदोलन छेडलेले आहे, रस्ता रोको आंदोलन केले आहे। आपण बघू शकतो ज्या रस्त्यासाठी आंदोलन केले त्या रस्त्याची पूर्णतः वाट लागलेली आहे। बांधकाम विभागाचे अधिकारी असो, परिवहन विभाग असो, या RTO हे सर्व दुर्लक्ष करत आहे। मात्र त्यासाठीच मोहदा आणि वेळाबाई ग्रामवासियांनी या ठिकाणी आंदोलन केले। त्याच संदर्भाने बोलण्यासाठी आपल्यासोबत वेळाबाईच्या सरपंच आहे बांदूरकर ताई, आपण त्यांना विचारणार ताई, आज रस्ता रोको केला, काय मागणी आहे? आमची मागणी आहे की जे वर्क ऑर्डर निघून आहे केशवनगरपासून ते आमचं केशवनगरपासून ते वेळाबाई फाटापर्यंत वर्क ऑर्डर निघून आहे ते काम का सुरू नाही केलं बा त्यांनी ते काम सुरू करावं। आणि जे अर्थसंकल्पामध्ये जे वेळाबाईपासून ते आबाई फाटापर्यंत जे काम अर्थसंकल्पामध्ये मंजूर आहे ते त्वरित त्यांनी सुरू करावं। हे आमची पब्लिकवाल्यांना मागणी आज जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती मागणी होती। नक्कीच ह्याच रस्त्यासंदर्भात मोहदा गावच्या सरपंच आहे, काही सांगाल आपल्या मोहदा गावपासून ते वणीकडे जाणारा रस्ता पूर्ण 5 किलोमीटरचा रस्ता पूर्ण बेकार झालेला आहे। गिट्टी क्रेशरची आपल्याकडून गाड्या येते, त्यावर कारवाई होताना दिसते। गिट्टी क्रेशरवरून आता पण जेवढा पाहिजे रोड ज्या टनाचा पाहिजे जे क्षमता आहे क्षमतेच्या वर जे ट्रक चालले त्याच्या आता ते आम्हाला तेवढं काही पहिले कळत नव्हतं, पण जेव्हा आता सांगितलं आहे की जेवढं म्हणजे क्षमता आहे जे रोडची त्याच्या वरपर्यंत म्हणजे वाहतूक चांगली आहे ती बंद झाली पाहिजे किंवा मग त्या पद्धतीचा आम्हाला रोड पाहिजे। आणि जेव्हा आम्ही मोहद्यावरून तर जेव्हा आम्ही गाव चौथीपर्यंत जातो आम्हाला माहिती आहे कंडिशन कशी आहे। पण आता जे गोरगरीब जनता आहे ती ऑटोनं जाणं येणं त्यांना एकतर बस नाही आमच्या गावाला, ते बसला आम्ही निवेदन दिलं तर पहिले तुम्ही रोड चांगला करा, रोड बनवा, बस पाठवणार तुमच्या गावाला तोपर्यंत आम्ही बस पाठवणार नाही। मग आम्ही मागणी करायची कोणाकडे? आणि पब्लिकला तर 3 तारखेला आम्ही निवेदन देऊन आलो तर ते आज तिसऱ्यांदा आता त्यांनी आम्हाला सांगितलं की वर्क ऑर्डर नाही, ते काम सुरू नाही, ते वेळापर्यंत आम्ही चालू करणार आहे बुधवारपर्यंत। आणि जे अर्थसंकल्प मंजूर झालेलं आहे ते जानेवारी महिन्यामध्ये चालू करणार आहे। नंतर सोमवारपर्यंत जर सोमवारपासून जर नाही झालं काम तर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि आम्ही तीव्र त्याच्यावर घेणार आहोत। रोड व्यक्त केला आहे कारण सगळ्यांनाच त्रास होता या रस्त्याने जातात। नक्कीच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत। याच आंदोलनाला पाठिंबा दिला आहे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष आहे प्रवीण घाडी आहे आपल्यासोबत। दादा काय सांगणार, आपण पाठिंबा जाहीर केला आहे, काय सांगणार? आज आम्ही महाराष्ट्रामध्ये सरपंच वतीने वेळाबाई इथे ते चक्काजाम आंदोलन झालं। त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला, कारण पाठिंबा देण्याचं महत्त्व म्हणजे आज वणी तालुक्यामध्ये इतके रस्ते आणि विशेष म्हणजे जे मोहदाकडे जाणाऱ्या हा रस्ता गिट्टी क्रेशर आहे, इथे जड वाहतूक चालते आणि हा रस्ता इथून 700 मीटरची वेळाबाई ते मोहदा इथे वर्क ऑर्डर होऊन सुद्धा 9 महिने वर्क ऑर्डर होऊन सुद्धा काम नाही होत। आणि काम होत नसताना आम्ही प्रशासनाकडे जेव्हा मागणी करतो त्या मागणीचे आम्हाला काहीच म्हणजे चांगले आश्वासन मिळत नाही आणि त्यामुळे 9 महिने ऑर्डर न होता इथे काम नाही झालं। त्यामुळे यांनी जे इथल्या सरपंचांनी वेळाबाईच्या सरपंचांनी जे आंदोलन छेडलं त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व वणी तालुक्यातील सरपंच एकत्र मिळून आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला। कारण आम्ही एकजूट नसलो तर आम्ही जे आमच्या ग्राउंड लेवलवर आम्ही काम करतो आणि आमच्या कामाला कोणी प्रशासन महत्त्व देत नाही, त्यामुळे आम्ही प्रशासनाला मागणी आहे जे काम होतो हे सर्व
ह्या कामाची जे तातडीने झाले पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला मागणी करतो. आणि इथे या प्रकारचं जर आता जसं प्रशासनाने आश्वासन दिलं की PWD-वाल्यांनी की सोमवारपर्यंत आम्ही काम चालू करतो, परंतु काम जर त्यांनी नाही चालू केलं तर आम्ही जे वेळाबाईच्या सरपंचांनी धरणे आंदोलनाचा जे मागणी केली का धरणे आंदोलनाला बसू म्हणून, तर त्या धरणे आंदोलनातसुद्धा आमच्या सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतो. आणि यापुढे अशा जर आश्वासन जर आम्हाला प्रशासनाने दिलेलं काम पूर्ण नाही झालं तर याच्या पुढेही आम्ही तीव्र आंदोलन करू अशी आमची भूमिका आहे. ते होते सरपंच संघटनेचे वनी अध्यक्ष सलील झाडे. या सर्व आंदोलनाची पार्श्वभूमी ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन झालेलं आहे ते विजयभाऊ किल्ले. दादा काय सांगा, आज वेळाबाई येथे आंदोलन झालं, उद्याला खानदास रस्त्यावर आपलं आंदोलन आहे, त्या संदर्भात वेळाबाई मोहदा कृष्णापूर आबई या रस्त्यादरम्यान जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गिट्टीची मुरुमाची वाहतूक सुरू आहे. या मुरुम आणि गिट्टीच्या वाहतुकीमुळे केशवनगर ते वेळाबाई या गावापर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. आणि या संदर्भात वर्क ऑर्डर होऊनही संबंधित कंत्राटदारांनी अजूनपर्यंत काम चालू नाही केलं. त्याच्यामुळे अनेकांचे या ठिकाणी अपघात झाले, लगतच्या शेतकऱ्यांचं धूळ प्रदूषणानं नुकसान झालं. या ठिकाणी आजारी रुग्ण जायचा कसा, या ठिकाणी शाळेत विद्यार्थी जाणार कसे, आणि आईवडिलाच्या मनात मुलं मुली घरी येईपर्यंत भय आहे. आणि अशा परिस्थितीत प्रशासन निर्ढावल्या पद्धतीने वागत असेल तर लोकांनी काय करायचं, म्हणून आज संतप्त भावना या ठिकाणी वेळाबाईचे सरपंच बांदूरकरताई, मोहदाच्या सरपंच राजूरकरताई, सरपंच संघटनेचे अध्यक्ष झाडेजी आणि गावकरी उपसरपंच सचिन राशेकर, हेमंतजी गौरकर हे सगळी मंडळी एकत्रित आली आणि शासनाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला या ठिकाणी त्रास होत आहे आणि आपण जर काम मंजूर केलं तर सुरू होण्याची अडचण का. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे आशुतकर साहेब, उपविभागीय अभियंता हे या ठिकाणी आले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलं की 700 मीटर जो मंजूर रस्ता आहे तो सोमवारपासून या ठिकाणी सुरू करण्यात येईल आणि उर्वरित वेळाबाई ते वेळाबाई फाटा हा रस्ता 15 जानेवारीपर्यंत या ठिकाणी वर्क ऑर्डर होईल. आणि ज्या कोण्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर होईल ते काम नंतर सुरू होईल. तोपर्यंत आम्ही या रस्त्यावर पाणी मारणे आणि मुरुम टाकून हा रस्ता मेंटेनन्समध्ये ठेवू. म्हणून आज लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी जे आंदोलन करण्यात आलं हे आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही तात्पुरतं या ठिकाणी आंदोलन मागे घेता. आणि परंतु भविष्यात अशी फसवणूक झाली तर येणाऱ्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आम्ही त्यांनी दिलेल्या शासकीय पत्रामुळे आणि खोटं पत्र जर असं सिद्ध झालं तर आम्ही गुन्हे दाखल करायला या ठिकाणी मागितलं पाहणार. नक्कीच मात्र आरटीओ विभागाचे अधिकारी हर महिन्यामध्ये वणी ते वेळाबाई मोहदा या रस्त्याने जाणे हे करतात, मात्र कोणत्याच जड वाहनात आम्ही कालच या जिल्ह्याचे वाहतूक अधिकारी या देशमुख साहेब यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की आम्ही आंदोलन करतो तेव्हा तुमच्या वाहतूक विभागाचे अधिकारी येतात आणि अन्य वेळी कारवाई होत नाही. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट कंपनी जे आहे, वाहन चालक जे आहे मुजर झालेले आहे आणि 16 टन 18 टनाचे चक्काचे जे वाहन आहेत ते लिगल करतात. म्हणून येणाऱ्या काळात तुम्ही हे तात्पुरती झाकून वाहतूक झाली पाहिजे आणि यांच्यावर पूर्णतः कारवाई करायला पाहिजे. सोबतच ज्या वाहनाला ज्या प्रमाणात परवानगी द्या त्या प्रमाणात शासनाने रस्ते निर्माण करावा असा प्रस्ताव सुद्धा सरपंच संघटना व मी स्वतः सुद्धा मंत्रालयात संबंधित मंत्र्याकडे मांडून वनी उपविभागात या ठिकाणी खनिजाची कोळसा आहे, सिमेंट आहे, गिट्टी आहे, बोल्डर आहे, मुरुम आहे, वाळू आहे, या सगळ्यांची भारक्षमता वाहनाची लक्षात घेऊन त्या पद्धतीचे रस्ते निर्माण करावे जेणेकरून इथल्या शेतकरी, शेतमजूर, गावकरी, विद्यार्थी, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, अपंग या कोणालाही त्रास होणार नाही. यासाठी भविष्यात आम्ही लवकर या ठिकाणी प्रयत्न करू आणि तसे रस्ते कसे निर्माण करता येईल यासाठी पुढे सुद्धा लढा चालू राहील. जर या रस्त्यावर बांधकाम विभागाने उपाययोजना न केल्या समोरचा आक्रमक भूमिका असणार आहे का? आम्ही या ठिकाणी मी येणाऱ्या काळामध्ये अनेक वेळा आपण लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो, त्याला काही अडचणी येतात की पोलीस विभाग आहे, महसूल विभाग आहे की तुम्ही सार्वजनिक मालमत्तेवर या ठिकाणी रस्त्यावर असं करता दुसऱ्याला त्रास होते. जर दुसऱ्याला त्रास होते असं जर तुम्हाला वाटत असेल, पण आज आमच्या गावचे लोक मरण पावले, अपंग झाले, हात मोडला, पाय मोडला,
शेतपीक नुकसान झालं. मग अशा वेळी ज्यांनी नुकसान केलं त्या लोकांवर आपण किती लोकांवर गुन्हे दाखल केले हा सुद्धा नव्यानं या ठिकाणी लोकशाहीमध्ये प्रश्न पडण्यासारखा आहे. आणि हा प्रश्न सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी पडला पाहिजे. रस्ता अडवणूक केल्यामुळे तर गुन्हे दाखल होत असतात. ज्यांनी आमच्या रस्ता अडवणुकाला भाग पाडलं आणि ही परिस्थिती निर्माण केली, नुकसान केलं, त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल करेल यासाठी मी लवकरच जनहित याचिका या ठिकाणी कोर्टात हायकोर्टात दाखल करणार आहे. नक्कीच जे माजी जिल्हा परिषद सदस्य चलन बाबाजी पुढे कर. चला. तर येत्या काळात रस्त्याची उपाययोजना न केल्यास मोठं आंदोलन छेडू आणि जे संबंधित अधिकारी जे बेजबाबदारपणे काम करत आहे अशांवर देखील गुन्हे दाखल करण्यात भाग पडू अशी भूमिका यावेळी विजूभाऊ किदूकर यांनी व्यक्त केली. मनोज नवले, विदर्भ माझा, वेडाबाई.